नमस्कार. किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी मी ठेवलं होतं हळदी-कुंकू आणि त्यासाठीचीच ही तयारी चालू होती. तर हळदी-कुंकवाला वाण देण्यासाठी मी हे असे सिंदूरचे डबे आणले होते आणि क्लिप्सही आणले होते. तर ते छानपैकी असे टेबलवर मी ठेवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या टेबलवर अशी सजावट करून घेतली होती, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला अजून शोभा यावी. तर त्याचीच ही तयारी मी करत होते. छान डेकोरेशन तयार करून घेतलं. डेकोरेशनचाही सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. आणि मीही अशी येलो कलरची साडी घालून तयार झाले होते. सासूबाईही तयार झाल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही छोटंसं असं फोटो सेशन करून घेतलं, जेणेकरून आपल्या आठवणीही राहतं की आपण कसे कार्यक्रम केले होते किंवा आपले लूक कसा होता. तर हा असा माझा लूक होता आणि ह्या माझ्या बांगड्या आहेत, ज्या मी माझ्या साखरपुड्यात बनवून घेतल्या होत्या. त्यामध्ये आमच्या दोघांचे नावं आहेत. हे झाल्यानंतर ज्या बायकांना आम्ही हळदी-कुंकवाला बोलवलं होतं त्या सर्व आल्या. हळदी-कुंकू करून घेतलं आणि वाणही आम्ही सर्वांना दिलं. तर हळदी-कुंकवाच्या निमित्ताने सर्वजण आपण लेडीज एकत्र येत असतो आणि एकमेकांच्या भेटी होत असतात. तर खूप छान वाटतं. हळदी-कुंकू म्हणजे फक्त शो ऑफ करण्याचा कार्यक्रम नसतो, तर सर्व बायकांनी आपल्या रोजच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढत एकत्र येऊन मजा मस्ती करण्याचा आणि गाठीभेटी घेण्याचा आणि त्यानिमित्ताने का होईना थोडंसं सजणं-सवरणंही होतंच बरं का आपलं. तर माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आमचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला आणि दिवस पण खूप छान गेला. थँक्यू. बाय.